कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवर केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून व्यक्त केली जाते। काल दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30 हे नेहमीप्रमाणे चारफाटा येथील ठाकरे उपहारगृहात येथे चहा पिण्यासाठी गेले होते। परतत असताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले। यावेळी कोणीतरी पत्ता विचारते म्हणून ते थांबले, मात्र काही काळाच्या आतच 4-5 अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला। या भीषण हल्ल्यात कुडेकर आणि त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे। मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले। काही वेळातच घटनास्थळी जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केलंय। या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झालाय। कर्जत प्रेस असोसिएशनच्या सर्व सदस्यांसह ॲडव्होकेट कैलाश मोरे, कोंडाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, सतीश देशपांडे, माजी नगरसेवक संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली। त्यानंतर आता कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील या प्रकरणात लक्ष केंद्रित करून कर्जत पोलीस स्टेशन गाठलंय। या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसेच पत्रकारांना देखील सुरक्षेच्या हेतूने पाठबळ देण्याचा विश्वास यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले हे करतायत। पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून त्यांच्याकडे काही सुगावा लागल्याचं देखील बोललं जात आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। Like, comment, share and subscribe.